कृष्ण हरी जय जय राम रूप बहदा लोचनी रूप बहदा लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप बहदा लोचनी रूप बहदा लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप बहदा लोचनी सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा झाले हो साधनी सुख झाले हो साधनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले हो सुख झाले आजनी तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल बरवा सुकृपाची
सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवे देशावर झाले बरवे देशावर झालो काय बोले बोलावे काय बोले बोलावे काय पुढे बोलावे काय पुढे बोलावे काय पुढे बोलावे
आवडी होती होती ती अवघी बुद्धी होती ते अवघी बुद्धी होती ते अवघी बुद्धी होती ते अवघी बुद्धी होती ते लाभेला पदुनावला लाभेला पदुनावला लाभेला पदुनावला लाभेला पदुनावला जीवधाला दर्शने जीवधाला दर्शने दरुशने जीवनाला दरुशने जीवनाला दरुशने जीवनाला दरुशने तुका म्हणे श्रम केला श्रम केला म्हणे श्रम केला तुकावरे श्रम केला आला फळाशी अवघा आला फळाशी अवघाला फळाचे अवघाला फळाचे अवघाला फळाचे अवघाला फळाचे लाभ दुनावला लाभेला पदुनावला लाभ दुनावला लाभेला पदुनावला झाला दर्शने जीवधाला दर्शने झाला दरुशने झाला दरुशने झाला दरुशने दरुशने वार कुमाई द्वार घुमाई 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 आनंद महाराज आणि बिनोडे महाराज बर्वे देशावर झालो बर्वे देशावर झालो देशावर झालो बर्वे देशावर झालो देशावर झालो देशावर झालो बर्वे 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 देशावर झालो देशावर झालो
बर्वे देशावर धालो आ बर्वे देशावर धालो आ बर्वे देशावर धालो हा काला बोले गोला बो काला बोले गोला बो लाभ झाला लाभे लाभ झाला लाभे लाभ झाला लाभे लाभ झाला काय बोला बोले बोला काय बोला बोले बोला काय लाभधारा काय लाभधारा काय लाभधारा काय बर्वे देशावर झालो 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 बर्वे देशावर धारो 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 काला बोले बोलावे काला बोले बोलावे
लाभे लाभ झाला लाभे लाभ झाला लाभे लाभ झाला
विठ्ठल स्वर चालू राहू दे थोडं. बरवे देशावर झालो, बरवे देशावर झालो, काय बोले बोलावे, लाभे लाभ दुनावला, जीव धाला दर्शने, भाग्ये झाली संत भेटी, आवडी पोटी होती ते, लाभी लाभ गुणावला, जीव धाला दर्शनी. तुका म्हणे श्रम केला, तुका म्हणे श्रम केला, अवघाला फळासी, लाभे लाभ दुनावला, जीवधाला दर्शने. पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन. दुसरे चरण संतासिया, दुसरे चरण संतासिया, दुसरे चरण संतासिया. पांडुरंगा करू प्रथम नमन, प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन, प्रथम नमन. पांडुरंगा करो प्रथम नमन, प्रथम नमन. पांडुरंगा करो प्रथम नमन, प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम दुसरे चरण. नमस्ते रुद्रमण्य भवतोत एकवे नमः. नमस्ते असतो धन्वणे बाहुभ्यां मतते नमः. यातैको शिवतमा शिवं बभुवते धनु, शिवां गिरित्रता कुर्माहिंसि पुरुखं जगत. शिवेन वचसा त्वां गिरिशस्या वदामसि,
यथा न सर्वमिज्जगत यक्ष्मगुं श्रमणा असत ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाला दयाला तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा तुका भासला मानवी वेशधारी परिहालिला विग्रही निर्विकारी स्वये श्रीहरी व्यापक सर्व जीवा तुका तोचितो हा परब्रह्म ठेवा जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगी तणुमानवी दिव्य रूपीच केली न त्यागिते दिव्य लोकाशी नेले आता हृदय आपुले चौफाळून या भले वरी वैसव पावले श्री गुरूंची आता कृपा भांडवल सोडी भरी माझी मतीची पोतडी करी ज्ञानपद्य जोडी थोरा माते मग मी संसरेण तेने संताते कर्णभूषणे लेवविन सुलक्षणे विवेकाची विठ्ठल बरवे देशावर झालो काय बोले बोलावे लाभे लाभ दुनावला जीव झाला दर्शने भगवान श्री रुक्मिणी प्राण संजीवन श्री पंढरीनाथाच्या या पवित्र प्रांगणामध्ये भगवान दत्तात्रयाच्याही अस्तित्वाने पावन झालेल्या या पवित्र भूमीवरती आपल्या सर्वांच्या समोर ईश्वर चिंतनाच्या निमित्ताने पारमार्थिक चिंतनाच्या निमित्ताने घेतलेला अभंग म्हणून दाखवलेला अभंग विश्वसंत विश्वभूषण जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा हा 4 चरणाचा अभंग असून या अभंगाच्या माध्यमातून या अभंगाच्या द्वारा श्री संत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज असं बोलतात की परमार्थाच्या दृष्टीने जो काही मी श्रम केलेला आहे, जे सायास केलेले आहेत, जे प्रयत्न केलेले, जे कष्ट केलेले आहेत, त्या कष्टाला फळ आलेला आहे असा या कष्टाचा आणि फळाच्या संबंधाचा विचार या अभंगामध्ये महाराजांनी सांगितला. विठ्ठल कोणते श्रम केले, कोणतं फळ आलं, त्या दोन्हीचाही विचार पूर्ण अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी सांगितलेला आहे. त्या अभंगाचा, महाराजांच्या शब्दाचा आपल्याला उरलेल्या वेळेमध्ये विचार करायचा आहे. 2 मिनिटाचा परिहार तो असा, थोडंसं आवाज घोंगतोय आणि शिट्टी पण देतोय. तुम्हाला ऐकू येते शिट्टी? हां, थोडंसं बघा. सालाबादाप्रमाणे आपल्या या पाटोदा शहरामध्ये, नगरीमध्ये
श्री संत नगद नारायण महाराजांच्या कृपा आशीर्वादाने आणि गुरुवरी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली अखंड हरिनाम सप्ताह व श्री नवनाथ भक्तिसार कथा सोहळा असा हा आपला सप्ताहातील कार्यक्रम आहे, आपला हा सप्ताह आहे. संयोजक हरिभक्तीपरायण आमचे गुरुबंधू आनंद महाराज कंसात मालक महाराज संयोजक आहेत. आपल्या सर्वांच्याच विशेष सहकार्यातून, तनमन धनाच्या सहकार्यातून, परिश्रमातून आणि गुरुवारी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने आणि उपस्थितीमध्ये हा सप्ताह सुरू होऊन आजचा हा तिसरा दिवस आहे. दिवस तिसरा जरी असला तरी संख्येच्या मानाने मात्र तो जणू काही जागराचा दिवस आलेला आहे. एवढी संख्या आपली अतिशय भरगच्च आणि मंडपसुद्धा तेवढाच भव्य दिव्यसुद्धा आहे. म्हणून आपल्या सर्वांच्या समोर मी आपल्यासमोर उभा जरी राहिलो असेल आणि काही बोलत जरी असेल तरी ते मी काही मनाचं बोलत नसून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की अहो पुंसा आपणची पढविजे मग पढे तरी माथा तुकीजे. आता तुम्ही जशी मान आली तर तशी का करवलेनी चोजे नरीजे बाळका माय. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात एखाद्या मिठ्ठूला म्हणजे पोपटाला, पुंस म्हणजे पोपटाला बोलायला आपणच शिकवावं आणि ते जर बोलायला लागलं काय आपण जे शिकलं तेच जर बोललं तर मग शिकवणाऱ्याला आनंद होत असतो. आणि मग ज्याने शिकवलं आणि ज्याला शिकवलं अर्थात जे शिकवलेलं आहे ते जर पोपट बोलला तर शिकवलेल्या व्यक्तीला आनंद होतो. आणि मग तो व्यक्ती, ते सद्ग्रस्त, ते श्रीगुरु शिकवणारे सहजच कौतुकाने काय करतात, मान हलवत राहतात. तसं मी एक तुमच्यासमोर एक पाखरू घ्या नाही तर पोपट घ्या, काय घ्यायचं घ्या तुम्हाला. मी आपल्यासमोर जरी बोलत असेल तरी हे सर्व गुरुवारी महाराजांचं आहे. म्हणून आता ते फक्त मान हलवण्यासाठी बसलेले आहेत आणि मला त्यांनी जे काही शिकवलेले आहे ते बोलवून दाखवायचं आहे. म्हणजे जे काही शिकवलं तेच बोलायचं आहे आणि खरोखर जे शिकले तेच बोला जा. म्हणजे जे शिकले ते बोला जा आणि तेच बोला जा. आणि म्हणून त्यांनी जे शिकवलं ते आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. चांगली सर्वांची साथसंगत आहे, तरी पण नावं घेतल्याशिवाय पुढं काही जाता येणार नाही. आणि विशेषतः आमच्या गावातील व्यक्तिमत्व मला आणि आमच्या परिवाराला ज्यांच्या घराण्याविषयी आणि ज्यांच्याविषयी आदर आहे असे आमचे आदरणीय अशोक महाराज भोसले आहेत. महाराजांना धन्यवाद. तुम्हाला कौतुक वाटतं ना? पण अहो खरं सांगतो, आम्हाला बाल्यकाळामध्ये काही भजन वगैरे येत नव्हतं, पण आम्ही त्यांच्या इथं जाऊन भजन शिकलो अशोक महाराजांच्या तिथं. त्याला कारणं अनेक आहेत, ते त्यांना माहिती आहेत. तरी पण मला त्यांना पाहिल्याच्या नंतर आनंद झाला. मला जेवढा झाला त्याच्यापेक्षा त्यांना काही पटीने झाला नक्कीच असणार, नक्कीच झाला असणार आहे. हरिभक्तीपरायण आमचे नामदेव महाराज चव्हाण गुरुजी महाराज उपस्थित आहेत. आमचे दादा महाराज आहेत. हरिभक्तीपरायण सत्संगत करण्यासाठी आनंद महाराज अर्थात मालक उपस्थित आहे. सतीश नाव तुमचं? दाते महाराज. ठीक आहे. आमचे दत्ता महाराज नाराळे आणि माझे गुरुबंधू बरोबर आलेले, आम्ही दोघं बरोबर आलो. शिवकथा पुराणकार श्री सोपान महाराज वडघणे बोरी पिंपळगावचे आहेत. महाराज हे आपल्याबरोबर माझ्याबरोबर आले आहेत. त्याच्यानंतर आपलं हे लाईव्ह प्रक्षेपण करण्याचं महत् कार्य, खरं तर काळाच्या अनुरूप हे साधन पाहिजे. याच्या माध्यमातून बरेच येडे फेमस झाले, बरेच येडे फेमस झाले. हे मी काही नावं घेत नाही कोणाची, पण तुम्हाला माहिती आहे तुमच्यामुळं काही झालेले असतील. पण चला, ते साधन आहे ना, ते प्रसिद्धीचं एक साधन आहे. आणि त्याच्या माध्यमातून म्हणजे ज्यांना इकडे येणं शक्य होत नाही त्यांना ते ऐकायला पण मिळतं. म्हणजे आपलं बाबा शिष्य परिवार काही जळगाव खानदेश भागामध्ये आहे, पुणे नगर शहरामध्ये आहे, त्यांना इकडे जरी येणं होत नसेल तरी याच्या माध्यमातून त्यांना ते ऐकता येतं. म्हणून ही सेवा जे करतात आमचे गुरुबंधू आपले विशाल महाराज गिरी आणि महाराजांची पूर्ण संस्था, आमचे दगडू महाराज दगडखरे आहेत. इकडं शिवाजी मामा लवळ विनेकर आहेत, चोपदार आहेत. आमचे पावशे महाराज मृदंगाचारी, नारायण महाराज नारायण महाराज पुरी
पुरी. वा, धन्यवाद तुम्हाला. ते त्यांच्या शरीरयष्टीच्या मानाने ते खूप झटतात, खूप ताकद लावतात आणि तुम्हाला जेवढं ते सोपं वाटतं ना ते तेवढं सोपं नाही. ते म्हणजे बसल्या बसल्या ताल गेला म्हणायला जेवढं सोपं आहे तेवढं ते सोपं नाही. खूप कष्ट करावे लागतात. त्यासाठी आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण महाराष्ट्रामध्ये ज्यांचं मृदंग क्षेत्रामध्ये मोठं नाव आहे, महत् नाव आहे, असे केशव महाराज जगदळे गुरुजी आणि गुरुजींचे चिरंजीव हरिभक्तीपरायण दिग्विजय महाराज. खरं त्यांचा विजयच आहे, दिग्विजय. दिग्विजय शब्दाचा अर्थ होतो चहूदिशेकडे ज्याची कीर्ती आहे किंवा चहूदिशेला ज्याचा विजय होत राहतो त्याचं नाव काय आहे? दिग्विजय आहे. जसं केशव गुरुजींचं नाव झालं तेवढ्याच तोलामोलाने आणि तेवढ्याच थाटामाटामध्ये गुरुजींची परंपरा चालवण्याचं काम दिग्विजय महाराज करतात. महाराजांना धन्यवाद. महाराजांची भाषा आहे तुकोबारायांची, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. तिथला बीज शब्दाचा अर्थ संकल्प असा होतो. शुद्ध बीज शब्दाचा अर्थ होतो शुद्ध संकल्प, आणि शुद्ध संकल्प असेल तर त्या संकल्पानुसार फळं मिळत राहतात. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, असं हे व्यक्तिमत्व दिग्विजय महाराज आहे. महाराजांना धन्यवाद देतो. आता ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, तुमची या दिठी वेचिनी ओले सासिन्नले प्रसन्नतेचे मळे ते सावली देखुनी लोळे श्रांतुजी मी. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, तुमची या दिठी वेचिनी ओले. माझं बोलणं कळत आहे का? म्हणजे बोललोच नाही अजून. चला ठीक आहे. हां, ते आवाज घुमवते म्हणून विचारलं, बाकी काही नाही. एक दृष्टीचा ओलावा असतो. काय असतो? दृष्टीचा म्हणजे डोळ्याचा. आपल्या ग्रामीण भाषेत दृष्टीचा एक ओलावा असतो, आणि तो ओलावा ज्याला ज्याला मिळतो त्या ओलाव्याची काही अलगच गंमत आहे. आपण सर्वजण शेतकरी आहोत. पीक चांगलं यावं असं वाटत असेल तर किती महिन्यांनी पिकाला पाणी द्यावं लागतं? शेतकरीच आहेत ना आपण. किती महिन्यांनी द्यावं लागतं? किती महिन्यांनी ओलच ठेवावं लागतं. ऊसाचं जर क्षेत्र असेल तर त्याला ओलं ठेवावं लागतं. महाराज भला आपलं पाणी पुन्हा गंगेला जरी जाऊन मिळालं तरी मोटरी बंद करायच्या नाही. आमच्याकडे करतात तसं. गोदावरीच्या काठाची जी मंडळी आहेत, म्हणजे गंगेतून आलेलं पाणी पुन्हा गंगेला जरी जाऊन मिळालं तरी मोटरी बंद करत नाही. म्हणे का? तर म्हणे ऊसाचं क्षेत्र आहे ते ओलंच ठेवावं लागतं. गहू जरी पेरला तरी त्याला ओलावा लागतो. बाजरी पेरा, ज्वारी पेरा. आपल्याकडे कोणतं पीक आहे शिवाजी महाराज? ज्वारीच आहे. त्याला नाही लागत लय, आपण गव्हाला लागतं. बाजरी आपल्याकडे म्हणजे थोडंसं ड्रॅग एरिया असल्यामुळे तर आपल्याकडे ज्वारी पेरले जाते. चला, मला असं एवढंच म्हणायचं आहे, पीक चांगलं यावा याच्याकरता ओलावा लागतो, आणि तो ओलावा जर पिकाला मिळत नसेल तर पीक सुकून जातं, पीक वाळून जातं. पर्यायाने त्याच्यातून आपल्याला नफा न होता लॉस होत राहतो, तोटा होत राहतो. तसं परमार्थामध्ये सुद्धा आपल्याला अर्थात साधकाला एका ओलाव्याची गरज असते. एका ओलाव्याची गरज असते, आणि तो ओलावा म्हणजे श्री गुरुच्या दृष्टीतून येणारी जी कृपेचा ओलावा आहे. तो कृपेचा ओलावा ज्या ज्या शिष्याला मिळाला ते शिष्य आजही म्हणा, भूतकाळ म्हणा, वर्तमान काळ म्हणा किंवा भविष्यकाळ म्हणा, ते चांगलेच फळ देणार आहे, कारण त्याला कृपेचा ओलावा मिळालेला आहे. आणि कृपा कटाक्ष नाळीले पदी आपुले बैठले बाप रखुमा देवी वरु विठ्ठले भक्ता दिदले वरदान कृपा कटाक्ष नाळीले पदी आपुले बैठले बाप रखुमा दिदले वरदान. कृपा कटाक्षे न्याहाळिले आपुले पदी बैसविले बाप रखुमा देवीवर विठ्ठले भक्ता दिदले वरदान किंवा अभयदान. महाराजांची भाषा अशी आहे की कृपा कटाक्षे निहाळिले
आणि कृपेचा कटाक्ष झाल्याच्या नंतर म्हणजे दिठीवेचेनी ओलेच्या नंतर दृष्टीचा ओलावा कृपेचा ओलावा मिळाल्याच्या नंतर आपुले पदी बैसविले आपल्या पदावरती त्या शिष्याला त्या विद्यार्थ्याला त्या साधकाला श्रीगुरु बसवत असतात. थोडंसं विस्तार करतो. माणसं आपल्याला बसायला दुसरी खुर्ची देतील पण आपण ज्या खुर्चीवरती बसलेलो आहोत ज्या अधिकारावरती बसलेलो आहोत ते अधिकार द्यायला तयार नसतात. किती उदार व्यक्ती असू द्या किती उदार असू द्या देव सोडता आणि संत सोडता. किती जरी उदार असेल तरी आपलं पद द्यायला माणसं मागं पुढं पाहत राहतात. मुख्यमंत्री जरी उदार झाला काही देईन तुम्हाला म्हणजे तुमचं गाव खडकावर जरी असलं डोंगरावर जरी असलं नदीची मागणी केली तरी देईन पण त्याला जर म्हणलं मुख्यमंत्रीची खुर्ची दे पद दे देणार नाही. पण आपलंच पद देण्याची ताकद ते सामर्थ्य ज्यांच्यामध्ये त्यांना श्रीगुरु असं म्हणतात. असे माझ्या श्रीगुरूंच्या दिव्य उपस्थितीमध्ये आणि त्यांच्याच कृपेच्या ओलाव्याने मी थोडंसं अभंगाच्या संबंधाने बोलण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल बरवे देशावर झालो काय बोले बोलावे लाभे लाभ दुनावला जीव झाला दर्शने. संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज या अभंगाच्या माध्यमातून तुकाराम महाराजांनी त्यांच्या जीवनामध्ये पारमार्थिक क्षेत्रामध्ये जे जे काही श्रम केलेले आहेत त्या श्रमाला फळ आलेलं आहे असं महाराज या अभंगाच्या माध्यमातून विचार मांडतात. मृत्यूलोकामध्ये प्रामुख्याने एक क्षेत्र आहे परमार्थाचं आणि दुसरं एक क्षेत्र आहे ते म्हणजे संसाराचं त्याला व्यवहार असं म्हणू आपण. व्यवहारिक क्षेत्रामध्ये सांसारिक क्षेत्रामध्ये सुद्धा प्रयत्न करावे लागतात कष्ट करावे लागतात आणि अर्थात परमार्थामध्ये सुद्धा कष्ट करावेच लागतात. कष्ट जर केले नाही आणि लोकाच्या अपेक्षेवरती बसला दुसऱ्याच्या आशेवर बसला तर तुकाराम महाराज म्हणतात त्याला काहीही मिळत नसतं. कोणी म्हणलं आज मला मिळणार नाही भविष्यात मिळेल म्हणून आज मी काहीच प्रयत्न करणार नाही असं जर कोणी म्हणत असेल तर तुकाराम महाराज म्हणतात कष्ट केल्याशिवाय काहीच मिळत नाही. सायासे केली वाचून ते नाही सायासे केली वाचून सायासे केली वाचून ते नाही सायासे केली वाचून ते नाही भविष्यावरी काही घालू नये भविष्यावरी काही घालू नये भविष्यावरी काही घालू नये भविष्यावरी काही घालू नये सायास केले वाचून ते नाही सायास केली वाचून ते नाही भविष्यावरी काही घालू नये भविष्यावरी काही घालू नये सायास केली वाचून आहे सायास केली काही भविष्यावरी काही घालू नये भविष्यावरी काही घालू भविष्यावरी काही घालू नये. विद्यार्थी जर शाळेत शिकत असेल आणि तो जर अभ्यास करत नसेल तर घरची माणसं म्हणत राहतात "अरे बाळा अभ्यास कर परीक्षा जवळ आलेली आहे." पोरं अभ्यास करत नाहीत पण म्हणतात काय माहिती का अजून भरपूर दिवस आहे परीक्षेला भरपूर दिवस आहे या शब्दातून असा अर्थ होतो की हा मुलगा भविष्यावरती अवलंबून आहे अजून
तो सायासाला अर्थात अभ्यासाला सुरुवात करत नाही, अभ्यासाला तिने सुरुवात केलेली नाही. असं जर असेल तर शहाणा बाप त्याला म्हणत होतो, बाबा परीक्षा जरी लांब असेल तर अभ्यास आजपासून करावा लागतो, आजपासून करावा लागतो. आणि तो जर मला परीक्षा लांब आहे जवळ आल्याच्या नंतर करेल, तर तुकाराम महाराज म्हणतात भविष्यावरी काही घालू नये. परीक्षेमध्ये यशस्वी व्हावं वाटत असेल तर त्याने अभ्यास करावा. अभ्यास करावा म्हणजे सायास करावा. सायास करावा म्हणजे कष्ट करावे, प्रयत्न करावे, श्रम करावा. जर व्यवहारामध्ये परीक्षा द्यायची असेल तर अभ्यास करावा लागतो, कष्ट करावे लागत असेल तर परमार्थामध्ये कष्टाशिवाय काहीही मिळत नाही. आपल्याकडे एक म्हण आहे बघा, दे रे हरी पलंगावरी, म्हण आहे आपल्याकडे. म्हणजे ही कोणासाठी म्हण आहे की जे भविष्यावर अवलंबून बसलेले आहेत. हे म्हणतात होईन सट पुढं जसं व्हायचं तसं. अरे पण चांगलं फळ मिळावं असं वाटत असेल तर कष्ट सुद्धा चांगलेच करावे लागतात. म्हणून दे रे हरी पलंगावरी नाही, हरी म्हणतो तू पलंगाच्या खाली ये अगोदर. तू पलंगाच्या खाली आला तर मग काहीतरी देता येईल, काहीतरी देता येईल म्हणजे काहीतरी कर तेव्हा देता येईल. आई तर कोणी देत नाही आणि आई तर कोणी देऊ पण नका. ज्याला ज्याला आई तर मिळालेलं आहे त्याचं टिकलेलं नाही. विठ्ठल म्हणून प्रयत्नाने जेवढ्या दिवस टिकत त्याच्यापेक्षा आई तर मिळालेलं टिकत नाही, असा माझा अनुभव आहे. तुम्ही कोणी असले इथलं ते सोडून, इथले सोडून ते वतनावर आलेले म्हणतात त्याला, वतनावर. त्यांचं थोडंसं डोळ्यासमोर चित्र आणा तुम्ही. ती आई तर मिळालेलं जे आहे ना, सगळेच नाही, त्याला काही अपवाद सुद्धा असेल, पण ते मी नगर कळले सांगतो. म्हणजे आपण सोडून आपण बाहेरचे, म्हणजे मी तरी बाहेरचं आहे. ज्यांना आई तर मिळाले ना त्यांना त्याची किंमत नसते, त्याला ते टिकवता येत नाही. म्हणून प्रयत्नाने ज्याने उभा केलंय ना त्याचं काही वेगळंच वैभव असतं. म्हणून बाबांचं हे जे सगळं दिसतंय ना वैभव, हे प्रयत्नातून उभा केलेलं आहे. म्हणजे मला आठवत आहे, मी इकडल्या खोलीमध्ये राहत होतो आणि इकडं पत्रे होते, काही शेड होतं. एकदा आलतं वारं, त्या वाऱ्यात मी बी गुंतलो होतो. चला वाचलो, काहीतरी असेल माझं काहीतरी उरलेलं. पण म्हणजे त्या पत्र्यापासून आणि त्या रूम पासून जर अवस्था पाहिली तर ते दिवस कुठून आजचे दिवस कुठे. एका दिवसात झालं का? एका दिवसात झालं नाही, पण प्रयत्न केल्याशिवाय मात्र राहिले. प्रयत्न केले, प्रयत्नाशिवाय काही होत नाही. मी एक थोडं जाता जाता, थोडा विषय वेगळा आहे पण आपल्या कामाचा आहे. परमार्थामध्ये प्रयत्न असावेत. त्या प्रयत्नाला किती गती आहे त्याच्यापेक्षा त्या प्रयत्नाला सातत्य महत्वाचं आहे. सातत्य महत्वाचं आहे. आपल्याकडे म्हण आहे पा, थळे काय, थेंबे थेंबे तळे साचे, तळे थेंबे थेंबे साचे. मोकार पाऊस झाला आणि मग तळ भरतं असं नाही. जर तळ भरलंच तर ते लवकर जिरून पण जातं, पण थेंबा थेंबाने भरलेलं तळ हे टिकत. एक सुभाषित आहे पा, जलबिंदू निपातेन क्रमशः पुर्यते घटहा, स हेतू सर्व विद्यानाम धनस्य च धर्मस्य च. असं म्हटलेलं आहे सुभाषितामध्ये की जलबिंदू निपातेन, जलबिंदू म्हणजे पाण्याचा थेंब जर आकाशातून खाली पडला आणि तो थेंब जर घटामध्ये पडत असेल, घट म्हणजे गाडगं, मडकं, माठ किंवा आपलं भांडं घ्या. जर थेंब थेंब त्या पाण्या, अर्थात ते पाणी जर त्या भांड्यात पडत असेल थेंब थेंब पाणी, तर कधीतरी ते भांडं भरण्याची शक्यता असते. ज्या भांड्यात थेंबही पडलेलं नाही ते पक्क कोल्डच असतं, ते कोल्डच राहणार आहे. सुभाषितकाराचं असं म्हणणं आहे, ज्याला श्रीमंत व्हायचं आहे त्याने एक एक पैसा गोळा करावा लागतो. उगा कोणी आपल्याला चिकट म्हणलं म्हणून उधळपट्टी करायची नाही, कोणी आपल्याला हलकट म्हणलं म्हणून उधळपट्टी करायची नाही. माझे मित्र मला आळंदीमध्ये असताना मला म्हणायचे, तू पैसा आहे तुझ्याकडे पण तू चिकट आहे. मी बऱ्याच दिवस बऱ्याच जणांचं ऐकून घेतलं, पण बऱ्याच जणांपैकी एक जण सतत म्हणत राहायचा, तू पैसा आहे पण खर्चित नाही, तू चिकट आहे. मी म्हणलं याला काहीतरी उत्तर दिलं पाहिजे. मला बोलण्याच्या ऐवजी काहीतरी कृतीतून आपण उत्तर देऊ.
ते मला म्हणायचं कधी चहा नाही पाहिजे, कधी काही नाही, कोणाला चहा नाही, कोणाला जेवण नाही. मी म्हणत असतो अरे आपण शिकायला आलो, चहा ना जेवायसाठी आलेलो नाही. आळंदीत काय चहाला आणि जेवायला गेलो का तिथं? आणि जे चहा आणि जेवणच करीत बसले ते पुन्हा आता घरी जेवायलाच आहेत. जेवायला काही नाही. अहो आळंदीमध्ये जर येऊन माणूस चहा आणि जेवणाच्या भानगडीत पडत असेल आणि आपण जे करण्यासाठी आलो ते जर करत नसेल तर त्याच्या जीवनामध्ये ज्ञानोबारायच काय, देव जरी आला तरी काही करू शकत नाही. ज्ञानोबारायाकडे आल्याच्या नंतर खाण्यापिण्याची व्यवस्था ज्ञानोबाराय सुद्धा करतात. आणि त्याच्यासाठी जर आपण कोणाला म्हणत असेल तू चिकट येन, तू हलकट येन, तू लई हे तर यापेक्षा आपण पुढंच न बोललेलं चांगलं. चला ते मला त्याला उत्तर द्यायचं होतं ना, जो मला म्हणत होतो सारखं हे चिकट आहे चिकट. मी त्याला बोलून दाखवायचं बाबा आपण शिकत होतो आणि आपण शिकत असताना आपल्याकडे असलेला रूपरुपाया आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. मला आठवतं मी भायाळामध्ये पहिल्यांदा सप्ताहासाठी आलो होतो. पहिल्यांदा म्हणजे जवळजवळ 2006-07 साली. ते आहेत आपले दगडू महाराज. मला ते सगळ्या सप्त्याचे 80 रुपये दिले होते त्यांनी. किती दिले होते? 80 रुपये. पण महाराज त्या काळामध्ये ते 80 रुपये सुद्धा खूप होते ते 80 रुपये. मग थोडेसे एक वाक्य बोलतो, ज्याला रुपया साचवता येतो ना, ज्याला रुपया धरता येतो त्याच्याकडे अनेक रुपये तयार होत असतात. म्हणून रुपयाला कमी समजू नका. विठ्ठल एवढं सांगतो, चला पुढे चलतो. ते जे मला म्हणत होतं नाही कधी चहा नाही पाहिजेत काही नाही, ते सगळ्या पोरात बोलायचं. पण मी त्याला काही नव्हतं बोलत. एक दिवस मी म्हणला होता याला कधी चहा पाजला पाहिजे. चहा म्हणजे 5-7 रुपयाची गोष्ट, 5 रुपयाची. सगळे पोरं गेल्याच्या नंतर, पाठ सुटल्याच्या नंतर मी त्याला म्हणलं चल बरं तुला चहा पाहिजे तो. मग त्याला चहा पाहिजेला. मी कोणाला चहा पाजला? जे म्हणत होतं सारखं त्यालाच पाजला, बाकीच्याला नाही पाजला. कारण म्हणणारा हा बहुतेकदा हाच राहतो. आणि मग त्याला चहा पाजल्यामुळे आता तो पुन्हा म्हणून काय चहा नाही पाहिजे. बरं तसं म्हणला पुन्हा काय म्हणते, तेव्हा नाही पाजला तुला. एकदा जरी पाजला तर पुन्हा म्हणता येतं पाजला म्हणून. कुणी म्हणलं गेले चिकट, विचार त्याला चहा पाजला का नाही मी. त्याला विचार तू काय बोलवतो. म्हणजे सांगायचं कारण एवढंच आहे की धनाचा सुद्धा आपल्याला 1-1 रुपया आपल्याला जमावा लागतो. ज्याच्याकडे रुपये पै करून ज्याला धन साचवता येतं तो श्रीमंत होतो. ज्याला विद्वान व्हायचं असेल त्यांनी शब्द गोळा करावा लागतो. प्रथम आता शब्द गोळा करावा लागतो, त्या शब्दाच्या नंतर त्याचा अर्थ गोळा करावा लागतो परमार्थात. आणि त्या शब्दाच्या अर्थानुरूप वागता आलं का झाला परमार्थ. विठ्ठल बोले तैसा चाले तुका म्हणे तो अमोल, तुका म्हणे तो अमोल. बोले तैसा चाले तुका म्हणे बोले, तुका म्हणे बोले तो अमोल. बोले तैसा चाले तुका म्हणे तो अमोल. आपल्याकडे म्हणतात बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, हे एक वाक्प्रचार आहे. आणि बोले तैसा चाले तुका म्हणे तो अमोल हे गाथेतलं प्रमाण आहे. म्हणून जसं शब्द असेल ते शब्द गोळा करावे लागतात. त्याच्यानंतर तो विद्वान होत राहतो. आणि ज्याला धर्माचं आचरण करायचं असेल त्याला सुद्धा धर्माचं आचरण थोडं करून होत असतं. वन टाईम कोणीही धर्माचं आचरण करू शकत नाही. पण ह्या सगळ्या गोष्टीसाठी प्रयत्न करावे लागतात. व्यवहारामध्ये जर प्रयत्न करावे लागत असेल तर परमार्थात सुद्धा प्रयत्न करावेच लागतात. प्रयत्नाशिवाय काही मिळत नाही. प्रयत्नांती परमेश्वर. काय म्हणतात? प्रयत्नांती परमेश्वर. काय? वाळूचे कनरगडीचा पेट्रोल गळे. काय तेल आहे का? बरं दत्ता महाराज, तेल गळे जरी म्हणत असेल तर कधी तेल गळलेलं पाहिलं ते. बरं मग पेट्रोलला तेल म्हणत नाही का? पुढं चालला गाडी घेऊन तेल टाकायला. पण मला असं म्हणायचं जाऊ दे, तिथं तेल जरी लिहिलं असेल पण पेट्रोल गळे म्हणायला काय अडचण. जर वाळूतून जर प्रयत्नांती जर तेल गळत असेल तर पेट्रोल सुद्धा गळणार. ते प्रयत्न सांगायचं आहे ना, तिथं प्रयत्न करावे लागतात. तसं परमार्थ तुकोबरायनी अगदीच आरंभी कीर्तन करी एकादशी नवते अभ्यासी चित्ता आदी असं या अवस्थेपासून म्हणजे प्रारंभापासून ते तुका म्हणे श्रम केला. आजचा जो अभंग आहे ना त्याचं शेवटचे जण आपल्याला तिकडून जायचं. हां तिकडून जायचं. तुकाराम महाराजांनी आरंभी कीर्तनापासून ते 14 दिवसामध्ये साक्षात्कार झाला
किंवा बाळवेशी घेऊन श्रीहरी भेटला. ज्या परमात्म्याच्या प्राप्तीसाठी तुकाराम महाराजांनी संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता पुण्य धर्म केला. हरी भजनी हे धवळीले जग, हरी भजनी हे ढवळीले जग, हरे भजनी हे ढवळीले जग, हरे भजनी ढवळीले जग. सुखविला लाग कळकाळाचा, कळकाळाचा सुखविला लाग कळकाळाचा. हरि भजनी हे ढवळीले जग, हरि भजनी हे ढवळीले जग. सुखविला लाग कळकाळाचा, सुखविला लाग कळकाळा. हरि भजनी हे ढवळीले जग, हरि भजनी हे ढवळीले जग. संसाराच्या नावे घालून या शून्य इथपासून ते हरिभजनीय धवळीले जग चुकविला लाग कळीकाळाचा तुकाराम महाराज सांगतात. आम्ही परमार्थाच्या शेवटच्या टोकापर्यंत जाण्याकरिता ईश्वराचं दर्शन होण्याकरता खूप श्रम केले, खूप श्रम केले आणि त्या सगळ्या श्रमाला फळ आलेलं आहे असा अनुभूतीपूर्वक विचार अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. श्रम केला तुका म्हणे, श्रम केला दादाजी चाल म्हणले ना, ही चाल विलंबित तर आहेच, पण तेवढ्या जोराने म्हणावं लागते. ती मिळीमिळी म्हणून चालत नाही. आणि त्याला वाजायला सुद्धा जोरदारच माणसं पाहिजे, जोरदार माणसं पाहिजे त्यासाठी. म्हणून जोरदार वाजवणंही तसंच आणि म्हणणंही तसंच. तुका म्हणे श्रम केला अवघाला फळाशी. दिग्विजय महाराज हे जे वाजित आहेत ना, आता मला नाही येत पण थोडं थोडं जमत, कळत बघ चाललेलं काय चाललं ते. एखादा रेला तुकडा परण मुकडा चक्रधार परण वगैरे हे ज्यावेळेस बसवायचं असतं ना, त्यावेळेस अर्ध्या मात्रेचा विचार करावा लागतो. अर्ध्या मात्रेचा. जर कोणी टाळी धरायला नसेल तर त्या टाळीचा विचारसुद्धा मनातल्या मनात घोकत राहावा लागतो. त्याच्याबरोबर ते बोल म्हणावे लागतात आणि नुसतं म्हणून चालत नाही, ते प्रत्यक्षात वाजवताही आले पाहिजे. मग याच्यासाठी खूप कष्ट असतात. हे मी लांबून का होईना अनुभवलेलं आहे. थोडंसं तुम्हाला जवळ यायसाठी सांगतो. मी गुरुजीकडे पाकवास शिकलेलो, थोडं जवळचं नातं आहे. म्हणून हे आता हे जे वाजवणं असतं ना, हे जे बसवलं ते जर योग्य ठिकाणी आणि योग्य काळी वाजवता आलं तर ही मंडळी सुद्धा म्हणत असतात, तुका म्हणे श्रम केला अवघाला फळाशी. म्हणावंच लागतं, तुका म्हणे श्रम केला अवघा. एखादी चाल बसवली आणि ती जर योग्य ठिकाणी आणि योग्य मात्रेत समकालामध्ये आणि योग्य ठिकाणी जर म्हटली तर म्हणणारा सुद्धा म्हणत असतोच, तुका म्हणे श्रम केला अवघाला फळाशी. आणि एखादं कीर्तन पाठ केलं एखादं कीर्तन त्याला टिपण वगैरे म्हणा तुम्ही,
किंवा म्हणतातही त्याला, ते टिपण जसं बसवलं आहे तसं जर मांडता आलं तर बसवणारा म्हणतो तुका म्हणे श्रम केला अवघा आला फळाशी. थोडंसं आपल्या व्यवहारामध्ये सांगतो. आपले आई वडील आपल्याकरता जे काही कष्ट करतात ना, त्या कष्टाचा विचार जर आपण केला आणि त्या कष्टाचा विचार करून जर पुढचं जीवन जगलो, आईवडिलाच्या विचारानुसार जर जगलो, तर आईवडील सुद्धा म्हणत असतात तुका म्हणे श्रम केला अवघा आला फळाशी. थोडं आपल्याकडे लावतात बाबा. आनंद महाराज ज्यावेळेस उभारून चाल म्हणतात ना, आणि म्हणजे मी इथं शिकायला होतं त्यावेळेचे ते दिवस जर आठवले आणि आजची जर आनंद महाराज मालक चाल म्हणत असताना जर आठवले, तर बाबा सुद्धा मनातल्या मनात म्हणत असतील तुका म्हणे श्रम केला अवघा आला फळाशी. मालक जर इथं उभारून कीर्तन करत असेल आणि बाबांची ती इच्छा होती आणि आहे ती, आणि विशेष म्हणजे बाबांची नुसती कीर्तन करावी अशी इच्छा नाही, तर ती अभ्यासपूर्ण कीर्तन असावं ही बाबांची धारणा असते. आणि अभ्यासपूर्ण मांडणी जर झाली तर बाबा म्हणत असतील तुका म्हणे श्रम केला अवघा आला फळाशी. आणि थोडं आमच्याकडे लावतो, म्हणजे माझ्या संबंधाने कीर्तन होत आल्याच्या नंतर किंवा ज्ञानेश्वर माऊली झाल्याच्या नंतर बाबा सुद्धा म्हणतील याच्यासाठी श्रम केले, तुका म्हणे श्रम केला अवघा आला फळाशी. म्हणजे हे सांगायचं कारण एवढंच आहे की त्या त्या क्षेत्रामध्ये आपण श्रम केल्याच्या नंतर जर त्याला फळ मिळत असेल तर सहज आपले शब्द असे येतात तुका म्हणे श्रम केला अवघा आला फळाशी. अवघा श्रम फळाशी आला म्हणे तुका. तुकाराम महाराज सांगतात माझा तो सर्वाच्या सर्व श्रम कष्ट सायास फलीभूत झाले. तुकाराम महाराजाला विचारू फळ नेमकं कोणतं प्राप्त झालं, कोणतं फळ नेमकं प्राप्त झालं, त्या फळाचा विचार तिसऱ्या चरणामध्ये आहे. भाग्य झाली संत भेटी, 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 आवडी पोटी होती ते, आवडी पोटी होती ते, लाभ लाभ धावा आवडे फळ नेमकं कोणतं प्राप्त झालं त्या फळाचा विचार तुकाराम महाराज सांगतात भाग्ये झाली संत भेटी आवडी पोटी होती ते. जरा आता इकडं कीर्तन जडत चाललंय बरं का. त्याचं कारण असं आहे, हे दिवसभर काम करतात माता माऊल्या, माणसापेक्षा हे स्त्रिया जास्त काम करतात आणि देवाची विशेष शक्ती त्यांनाच मिळालेली बघा. ते सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत जर काम जरी सांगितलं त्यांना ते कधी दमत नाहीत बघा, कधी दमत नाही. आणि माणसाला जेवून ताट उचलून ठेवा मला तरी तुला काय काम आहे, मग तेवढंच काम दिलं फक्त ताट उचलायचं नेऊन ठेवायचं. अरे माणूस तेवढं सुद्धा करायला तयार नाही. अशा या माता माऊल्या आता त्यांच्यासाठी कीर्तन खरं तर कसं चाललंय त्यांची त्यांना माहिती आहे, पण हे सतत ऐकल्याच्या नंतर हे सतत जर पुन्हा 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 जर ऐकलं तर हे कळायला सोपं आहे. याच्या इतकं सोपं काहीच नाही, याच्या इतकं सोपं काहीच नाही. मग संसारातल्या गप्पा तुम्हाला जर सांगायच्या असेल तर माझ्यापेक्षा आणि कीर्तनकारापेक्षा संसाराचा अनुभव तुम्हाला जास्त, म्हणजे हे जे ऐकणारे आहेत यांना आमच्यापेक्षा जास्त अनुभव आहे. आणि तोच अनुभव जर मी इथे येऊन सांगत असेल तर आमच्या सांगण्याला आणि आमच्या बोलण्याला किंबहुना आमच्या परंपरेला ते शोभत नाही. विठ्ठल मी एक गोष्ट पहिली सांगताना राहिलो, आता सांगतो तुमच्यामुळं.
आज जरी कीर्तन कळत नाही असं नाही, अनेकांना कळत असेल, पण ज्यांना कळत नाही त्यांच्यासाठी सांग, हे पुन्हा पुन्हा ऐकत राहिल्याने, सातत्य ठेवल्यानेच कळत राहतं. याच्याकरता एक उदाहरण असं आहे, गुरुवारी डॉक्टर नारायण महाराज सांगत असतात, डॉक्टर बाबा असं म्हणत राहतात, परमार्थ करत असताना आपली चाल सोडायची नाही, परमार्थ करताना आपली चाल सोडायची नाही. आणि खरंच हे आपण आपली चाल सोडायची नाही. हे पुन्हा पुन्हा का सांगतो, ही कीर्तन ऐकण्याची जी चाल आहे ना, ती आज जरी कमी असेल, पण सतत ऐकून ऐकून ती चाल आपली कायम राहून आपल्याला कधीतरी कीर्तन कळत असतं. का शता एका जन्माच्या शेवटी कृपाळवा पोटी येईल दया, तुकाराम महाराज म्हणतात, कधीतरी आपल्यावरती ईश्वराचा अनुग्रह होईल आणि तो ईश्वराचा अनुग्रह, गुरुचा अनुग्रहच आपल्याला कीर्तन कळण्याला किंवा परमार्थात वाटचाल करण्याला कारणीभूत ठरत असतो. म्हणून बाबा सांगत असतील, उदाहरण खराब आहे तसं, पण त्याचा आशयही चांगला आहे, त्याचं तात्पर्य चांगलं आहे. डॉक्टर बाबांचं उदाहरण असं आहे, म्हणजे चाल बदलायची नाही यासाठी सांगतो, ही चाल लक्षात ठेवा म्हणलो नाही, पण ही फक्त चालीपुरता शब्द येतो. एक स्त्री होती, कोणती स्त्री? वेश्याश्री. म्हणून म्हणलं उदाहरण खराब आहे, पण त्याचा आशय चांगला आहे. एक वेश्याश्री होती, आणि वेश्याश्री म्हटलं की तिचा जो काही नित्यनेम आहे, म्हणजे सकाळी उठून आंघोळ वगैरे करून तिच्या त्या अड्ड्यावरती जागेवरती जाणं, तिची काय गल्ली वगैरे असेल तिथं जायची, आणि आपला व्यवसाय झाल्याच्यानंतर त्याच्यातून जे काही 2 रुपये यायचे, त्या 2 रुपयातून तिने काय केलं, हळूहळू छोटीशी, जुनं उदाहरण आहे, थोडीशी लाकडी 2-3 मजली बिल्डिंग बांधली, माडी म्हणू आपण त्याला, बांधली तिनं 2-3 मजली माडी. आता माडी म्हटलं की मग त्याला गडी ठेवावाच लागतो राखण, पण बाईचा व्यवसाय वेश्या व्यवसाय, त्याच्यातून तिने पैसे जमा करून ती बिल्डिंग अर्थात माडी बांधली. तिचं रोजचा व्यवहार, रोजचं बिझनेस ती करायची, त्याच्यातून जे काही 2 रुपये ती बिल्डिंग बांधली, पण त्याच्या राखण ठेवलेल्या गाड्याला सुद्धा पेमेंट द्यावंच लागतं, ती गाड्याला पेमेंटही द्यायची. पण तिचा दिनक्रम मात्र चालू होता, तिची चाल ती सोडत नव्हती. तिचं जे काय रोजचं असेल ती व्यवहार करायची. कर्मधर्म संयोगाने दुःप्रारब्धाने तिच्या त्या माडीला काडी लागली, माडीला काडी लागली. हे गड्याने पाहिलं, गड्याच्या लक्षात आले माडीला काडी लागली, आणि आपण निवांत बसून चालणार नाही. आपली मालकीनबाई बाजारामध्ये गेलेली आहे, तिच्या जागेवरती गेलेली आहे, तिच्या कानावरती घालणं अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून तो धावत धावत पळत पळत वेगाने त्या बाईजवळ गेलेला आहे आणि आवाज देऊन सांगतोय, मालकीनबाई आपल्या माडीला काडी लागली. त्यावेळेस बाईने ती ऐकले शब्द, पण ती निवांत होती, त्याला जवळ बोलून घेतलं आणि सांगितलं, बाळा तुझं काम झालंय बरं का, माडीला काडी लागली, हे काम आहे तुझं सांगणं, हे तुझं काम झालं, तू आता चल, मी आलेच लगी. याला वाटलं आपण निरोप दिला म्हणजे बाई आपल्या मागे पळत येईल, कारण माडीला काडी लागलेली आहे आणि गाडीने येऊन सांगितलेलं आहे. मग गाडीने सांगितल्याबरोबर गडी मागं फिरला, पण तो दमानं नव्हता, तो पळत होता. तो ज्या स्पीडने तो सांगायला आला होता त्या स्पीडने पुन्हा माडी विझवण्यासाठी पुन्हा पळत होता. आणि बऱ्याच अंतरावरती गेल्याच्या नंतर तिने मागं वळून पाहिलं, त्यावेळेस लक्षात आलं ही बाई काही आपल्या मागं पळत, ही मालकीनबाई पळत नाही आपल्या मागं. आणि याला वाटत होतं तिने माझ्या मागं पळत यावा, माझ्या मागं पळत यावा. हिने पुन्हा लांबून आवाज दिला, मालकीनबाई माडीला काडी लागली, सत्कार नाही तिथं. तिने पुन्हा बोलून घेतलं, म्हणजे इकडे. आता हे गडी शेवटी ऐकावं लागत. आला जवळ, ती बाई त्याला समजून सांगते, म्हणे ही माडी आणि या माडीला काडी लागली तुला ही आज माहिती आहे म्हणे, हे तुला आज माहिती, कारण आजच लागली ना काडी. म्हणे हो, मग काडी जर आज लागली असेल आणि माडी जर त्या काडीमुळे जळत असेल, हे तुला जसं कळतं तसं मला पण कळतं. पण ती त्याला काय म्हणते, एवढे शब्द ऐका पुढचे. ती म्हणती, ती माडी ज्या मी चालीने बांधली ना म्हणे, ती माडी मी जी चालीने बांधली ती चाल हीच आहे म्हणे, ह्या चालीने चलत आलेली म्हणे मी, ह्या चालीने जाणं आणि या चालीने येणं माझं आजपर्यंत चालू आहे. जरी माडीला काडी लागली तरी मी चाल सोडणार नाही. ती त्याला पुन्हा समजून सांगती, या चालीने जर बिल्डिंग झाली असेल, माडी झाली असेल,
आणि ती आज पूर्ण जरी जळाली तरी मला तिची चिंता नाही. म्हणे का? म्हणे याच चालीनं पुन्हा बिल्डिंग बांधीन, पण मी चाल सोडणार नाही. कळलं ना? तुम्ही हुशार सगळे. म्हणजे ती बाई जर चाल सोडत नसेल तर आपण परमार्थ करणाऱ्याने का चाल सोडावी? विठ्ठल ऐकण्याची चाल, परमार्थिक आपली वाटचाल करण्याची चाल आपण सोडू नये. कोण किती पळतंय, कोण कसं सप्ता करते, कोण कसं वाजतंय, कोण कसं गातं, याच्यापेक्षा आपण ज्या चालीत चालत आहोत ती चाल मात्र सोडू नये. तुकाराम महाराज सांगतात, आमच्या जीवनाला श्रम केल्याच्या नंतर फळ मिळालेलं आहे, पण फळ काय मिळालेलं आहे? तुकाराम महाराज सांगतात, भाग्य झाली संत भेटी, याचा विस्तार राहिलेला आहे. भाग्य झाली संत भेटी, आवडी पोटी होती ते. मला फळ काय मिळालेलं आहे? तर परमार्थातलं सर्वात मोठं फळ आहे संत भेटणे. संतांची भेट होणं, श्रीगुरूची भेट होणं. आणि श्रीगुरू किंवा संत ज्या दिवशी भेटतील त्या अर्थाने, खऱ्या अर्थाने आपल्या परमार्थाला फळ आलेलं आहे. विठ्ठल ज्ञानेश्वर महाराजांची भाषा आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आमच्या संसाराला फळ आलेलं आहे. त्याचं काय कारण आहे? आमच्या संसाराला फळ येण्याचं कारण आहे, देखिले पाय विठोबाचे आजी संसार सुफल झाला गे माये. आजी संसार सुफल झाला गे माये. देखिले पाय विठोबाचे, देखिले पाय विठोबाचे. संसार सुफळ झाला गे माये. देखिले पाय विठोबाचे. देवाचे पाय भेटणं अर्थात देवाचे पाय दिसणं, त्या पायाचं दर्शन होणं, किंवा आजच्या अभंगाच्या संबंधाने संत भेटणं, श्रीगुरु भेटणं, म्हणजे आपल्या श्रमाला फळ आलेलं आहे. मग संत तुम्हाला भेटले, त्याच्यासाठी काही प्रयत्न केले का? तू का म्हणे श्रम केला? श्रम केलेला आहे, प्रयत्न केलेले आहे, आणि त्या प्रयत्नाचं फळ. भाग्य झाली संत भेटी. संत भेट होणं हेच काय फळ आहे, फळ. आणि संतांची भेट होणं हे इतकं सोपं पण नाही. म्हणजे भाग्य झाली संत भेटी एवढं म्हणण्यात जेवढी सहजता आहे, तेवढ्या सहजतेने संत भेटत नाही. चंद्रामृत सुख शिव बेला, चंद्रामृत सुखे शिव बेला. आस्था जाता नवी धरवेला, आस्था जाता नवी धरवेला. माया सागर तरवेला, माया तरवेला. त्या साधूचे भेटन होय, साधू चंद्रामृत सुखे शेववेल, असता जाता रवी धरवेल. बाया हेळा सागर तरवेल, परी त्या साधूची भेट न होईल गा. ऐशे कैशियाने भेटती ते साधू, ऐशे कैशियाने भेटती ते साधू. नाथ महाराजांचा अभंग आहे, ऐशे कैशियाने भेटते. आणि ऐशे ऐशियाने भेटती तुकोबाऱ्यांचा अभंग आहे. तर ऐशे कैशियाने भेटती साधू. साधू कशाने भेटतात? तर आजच्या अभंगाच्या दृष्टीने भाग्याने एक संत भेटतात, आणि श्रम करून सुद्धा संत भेटतात. खरं तर असं आहे पहा, श्रमाबरोबर भाग्य लागत, श्रमाबरोबर कष्टाबरोबर प्रयत्नाबरोबर भाग्य, लकच म्हणतात ना, लकी म्हणतात कधी कधी, लकी. ते भाग्य आपल्या बरोबर पाहिजे. प्रयत्न आणि भाग्य जर बरोबर असेल
तर मग संतांची भेट होते. भाग्याचा उदय जोडे संत पाय जोडे संत पाय भाग्याचा उदय ते जोडे संत पाय भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. भाग्याचा उदय संत पाय जोडी. भाग्य असेल तर संतांचे पाय जोडतात, मिळतात, प्राप्त होतात. खरं तर असे बघा, ते शेवटचं चरण आणि तिसरं चरण जर पाहिलं ना, तर त्या शेवटच्या चरणामध्ये देव भेटल्यासारखं आहे आणि दुसऱ्या चरणामध्ये अर्थात तिसऱ्या चरणामध्ये संत भेटलेले आहेत. तुम्ही म्हणता मग अगोदर संतांचीच भेट सांगायला पाहिजे होते ना, कारण संतांच्या भेटीशिवाय देवाची भेट होत नाही. संताविना प्राप्ती नाही असं सांगतो कोण? ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देते वाहे ऐसे वेद देते वाहे संता बिना प्राप्ती नाही, संता बिना प्राप्ती नाही. ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे ऐसे वेद देती ग्वाही. ऐसे वेद देते वाहे ऐसे वेद देते वाहे ऐसे वेद देती सांगतं कोण त्याच्यावर महत्वाचं आहे. संताविना प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही. आणि संतांची भेट जर भाग्याने झाली असेल तर तुकाराम महाराज सांगतात की भाग्य आमचं चांगलं आहे. संत भेटती आजी माझा भेटती आजी माझा मी झालो चतुर भुज माझ्या भाग्याने आणि माझ्याच प्रयत्नाने मला संतांची भेट झालेली आहे. ती संतांची भेट होण्याला कारण आणि संत भेट झाल्याच्या नंतर फायदा झालाय तरी काय काय फायदा झाला तो फायद्याचा विचार दुसऱ्या चरणात आहे. लाभे लाभ दुरावर लाभे लाभ दुरावे बोला लाभे लाभ दुरावला लाभे
दुनावला जीव झाला दरुषणी. तुकाराम महाराज सांगतात संतांची भेट होणं आणि संतांच्या भेटीबरोबर जर देवाची भेट होत असेल, कारण हरी तेथे संत, संत तेथे हरी, ऐशी वेदचारी बोलता ती, ऐशी वेद देती ग्वाही. अर्थात तुकाराम महाराज सांगतात संतांच्या भेटीबरोबर देवाची जर भेट होत असेल तर एका लाभातून दुसरा लाभ सहज मिळत राहतो. एका लाभातून दुसरा लाभ सहज मिळत राहतो. याला म्हणावं लाभे लाभ दुनावा. अभंगाच्या भाषेत लाभाने लाभ झाला म्हणजे तो लाभ एक पट न राहता दुप्पट होत असतो. म्हणजे 1 + 1 2. दुप्पट होणं म्हणजे दुनावणं. आणि दुनावणं होण्यासाठी दुप्पट होण्याकरता पहिली अगोदर एखादी संख्या, एखादा मार्ग, एखादा रस्ता असला पाहिजे, एखादा लाभ झालेला पाहिजे. तर पहिला लाभ आहे संतांची भेटी. आणि संतांच्या भेटीतून देवाची भेट होणं म्हणजे लाभे लाभ दुनावला. ब्रह्म माहिती आहे का आपल्याला? ब्रह्म परत शिवा ज्ञानो ब्रह्म मार्ग चुकले मुगडे पंढरपुराशी आले, भक्त पुंडलिका देखील उभे केले विटेवर. चला, ते ब्रह्म तुम्हाला जर पाहायचं असेल ना तर ते मला नाही दाखवता, पण पाहायचं असेल तर गुरुची भेट व्हावी. गुरुची भेट व्हावी. पहिली गुरुची भेट झाली की गुरुच्या भेटीतच ब्रह्माची सुद्धा भेट होणार आहे. गुरुची भेट होणार आहे. गुरुशिवाय ब्रह्माची भेट होऊ शकत नाही. ब्रह्माची भेट म्हणजे काय 10-5 किलोमीटर 10-5 गावं ओलांडून पलीकडे जावं लागत नाही. आपलंच आपल्याला असलेलं आत्मस्वरूप, आत्म्यालाच ब्रह्म असं म्हणतात. त्या ब्रह्माचं ज्ञान, त्या आत्म्याचं ज्ञान जे करून देतात त्यांना गुरुजी श्रीगुरु असं म्हणतात, त्यांना सद्गुरू असं म्हणतात. ते सद्गुरू भेटले रे भेटले मग काय होते, अर्थात आपल्या आत्मतत्वाची भेट होत राहते. एक उदाहरण देतात पहा. विचार असा आहे, आपली योग्यता अगोदर तयार करा. कोणाची? शेजाऱ्याची नाही, आपली. आपली योग्यता तयार झाली रे झाली मग श्रीगुरु आपल्याला सहज भेटतात, संत आपल्याला सहज भेटतात. ज्ञानेश्वर महाराजांचं असं उदाहरण आहे. किंवा आपल्याकडे एक म्हण अशी आहे की झाडाचं जर फळ पिकलं तर त्या फळाला पाखराला बोलावं लागत नाही. मग ते सहज पाखरू जसं फळ पिकल्याबरोबर येतं तसं आपली कर्मसाम्य दशा, आपल्या अंतःकरणाची शुद्धता, आपल्या अंतःकरणाची तयारी झाली रे झाली तर मग तै श्री गुरु आपैसा भेटेची गा. ज्ञानेश्वर महाराज सांगतात ऐशी कर्मसाम्य दशा होय जेत किंवा जेत होय विरेशा, तै श्री गुरु आपैसा भेटेची गा. तुकाराम महाराज कोणत्या क्षेत्राला गेले होते संताला भेटायला, गुरुजीला भेटायला? हे गेले नाही, ते सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, ते सापडीत आले. तसं गुरुजी आपल्याला भेटावे असं वाटत असेल ती इच्छा मनात ठेवून त्यांच्या भेटीसाठी प्रयत्न करावेत. ती आपली योग्यता प्राप्त करून घ्यावी. प्राप्त झाली रे झाली ती योग्यता मग श्रीगुरु स्वतःहून भेटतात, संत स्वतःहून भेटतात. संतांच्या भेटीत, श्रीगुरूच्या भेटीतच देवाची प्राप्ती असते. म्हणून महाराज सांगतात लाभे लाभ दुनावला जीव झाला दरुशनी. यांच्या भेटीमुळे झाला काय फायदा तर माझ्या अंतःकरणाला, जीव, जीव शब्दाचा अर्थ जीवात्मा, त्या जीवात्म्याला काय झाला? जीव झाला आनंदी, आनंद झाला. आनंद झाला कशाला? जीवाला, म्हणजे अंतःकरणाला, जीवात्म्याला. मग जीवात्म्याला आनंद होतो, मनाला आनंद होतो का शरीराला आनंद होतो? बरं सोपं सांगतो. हे आपण झोपत होत कशासाठी? कीर्तनातले नाही म्हणत मी, घरी गेले झोपत येत विचारत, हे झोपतेत म्हणजे हे झोप येते म्हणून झोपत येत. पण घरचं जे झोप नाही, आपलं झोपायचं म्हणून झोपणं जे आहे ते झोपतो कशा करता असं जर विचारलं तर म्हणे आराम व्हावा या करता. म्हणे आराम कोणत्या हाताला झाला पाहिजे का पायाला झाला पाहिजे का डोक्याला झाला पाहिजे का तो पोटाला झाला पाहिजे? कशाला झाला पाहिजे आराम? चोपदार तुमचं बघा म्हणा. आराम जो होतो ना, जी विश्रांती होते ना, ती शरीराला गरज नसते, ती असते आपल्या अंतःकरणाला, मनाला. आपलं मन जर थकलं रे थकलं तर माणूस किती तरुण असू द्या
ते काम करू शकत नाही. म्हणून माणसं म्हणत राहतात, माणसाने शरीराने म्हातारं झालं तरी चालेल, पण मनाने म्हातारं झालं नाही पाहिजे. म्हणजे मनाने मनुष्य तरुण पाहिजे, आणि मनाने जो तरुण आहे तो व्यक्ती किती म्हातारा झाला तरी तो म्हातारा दिसत नाही, तो तरुणच दिसतो. ते आपले एक चोपदार होते पहा, आहेत का नाही असे बुट्टी होते सदा आणि सदा अण्णा तर असे विनायक आहेत का ते? हा, ते किती वय झालेलं आहे त्यांचं, शरीर साथ देत नाही, पण मनाने अजिबात ते थकलेले नाही. आता कशी मला माहिती नाही, पण ते अतिशय म्हणजे लहान मुलासारखं, म्हणजे ते हशाक मजाक आहे तसेच ना. वा, ते हशाक मजाक, त्यांना चेष्टा करायची किंवा त्यांची चेष्टा करतात, ते सगळ्या गोष्टी हे काय दाखवतं आपल्याला, काय लक्षण आहे, हे मन तरुण आहे हे दाखवून आहे. म्हणजे आपण जे झोपतो ते मनाकरता झोपतो, मनाला विश्रांती व्हावी. तसं परमार्थ कशासाठी करायचा आहे, तर तो अन्य इंद्रियाकरता नसून, लोकाकरता नसून, तो आपल्या मनाकरता करायचा आहे. आणि आपलं मन एकदा प्रसन्न झालं रे झालं, तर त्या मनाने जर कृपा केली तर मग माणूस या मृत्यू लोकामध्ये किंबहुना त्याला येथं उच्चित स्थानी, त्याला इच्छित स्थानामध्ये जाता येतं. तुकाराम महाराजाची भाषा आहे पहा, मनुराजा एक देहपुरी असे नांद होते अशी दुही नारी, पुत्र पौत्र संपन्न भारी, तेने कृपा केली आम्हावरी गा म्हणवोनी, आलो या देशा म्हणवोनी, आलो या देशा. तुकाराम महाराजांचा आहे अभंग. तुकाराम महाराज म्हणतात, त्या मनाने आमच्यावरती कृपा केली, म्हणजे मनाला आनंद झाल्याच्या नंतर तेने कृपा केली आम्हावरी गा म्हणवोनी, आलो या देशा. अरे शरीराला जरी यायचं असेल तर मनाची कृपा लागते, नरकात जायचं असेल तरी मनाचं साह्य लागतं, आणि स्वर्गात जायचं असेल तरी मनाचं साह्य लागतं. गीतेची भाषा अशी आहे, किंवा भगवान श्रीकृष्णाचं अर्जुनाच्या संबंधाने आणि अर्जुनाचं भगवान श्रीकृष्णाच्या संबंधाने बोलणं असं आहे की मन एव मनुष्याणाम कारण मोक्ष. आता गीतेतच श्लोक नाही हा, पण विचार असा आलेला आहे की चंचल ही मन कृष्ण प्रमाती बलवदृढम तस्याहम निग्रह म्हणणे वायुरे सुदुष्करम. भगवान श्रीकृष्ण सांगतात गीतेमध्ये, अर्थात अर्जुनाचं म्हणणं आहे की मने चंचल आहे, हे मन चंचल आहे, पण भगवंत सांगतात याच मनाचा फायदा घेत जा, या मनाचाच काय करीत जा, फायदा घे जा. कारण या मनाला एखाद्या विषयाची जर आवड लागली तर मग ते जीवे न सोडी आयशी झाली. त्याची पूर्वार्थ काय, या मनाची देखील गोडीयाची पैगाय मनाची म्हणे एकच निके, जे दिखल्या गुडीच्या ठाया सुखी, म्हणून अनुभव सुखाची कौतुक दायित जायचे, ते जीवे न सोडी आयशी झाले. लांचा वले म्हण लागली शे गोडी, ते जीवे न सोडी आयशे झाले, ते जीवेन सोडी आयशे झाले. ते मन जर का लहान चावलं तर मग जीवेन सोडी आयशे झाली. महाराज सांगतात पहिल्या चरणामध्ये तुकाराम महाराज असं म्हणतात, बरवे देशावर झालो. आमच्यावरती जर आमच्या मनाला जर आनंद झाला असेल, संतांच्या भेटीतून देवाची कृपा झाली असेल तर बरं झालं, मी आध्यात्मिक क्षेत्रामध्ये प्रवेश केला, म्हणजे संसार सोडून परमार्थामध्ये आलो. देशावर होणं शब्दाचा अर्थ होतो स्थित्यंतर होणं, स्थलांतरित होणं. ते स्थलांतर कळतं ना आपल्याला. अशोक महाराज आपलं धरण ज्यावेळेस झालं किंवा व्हायचं होतं त्यावेळेस बरेच गावं उठलेले, जवळजवळ 250-300 गावं उठलेले असं म्हणतात. मग एवढे गावं उठली कुठं गेले, मग दुसरीकडे गेले. दुसरीकडे जाणं म्हणजे काय, त्यांनी पहिलं स्थान सोडलं आणि दुसरीकडं गेले. या जाण्याच्या क्रियेला म्हणावं देशावर होणं. थोडं सोपं सांगतो अजून. आपलं जे आहे ना, आपलं म्हणजे काय, आपली जी अज्ञानाची अवस्था आहे, आपलं अज्ञान आहे का लोकांचं आहे? बरं, आपण सुखदुःखी कोणामुळे आहेत, लोकांमुळे का आपल्यामुळे? कोणामुळे? आपल्यामुळेच आहे. मग सुखदुःखाला कारण आहे अज्ञान. तसं ते भरपूर साकडे सांगितलेले विचारसागरामध्ये की कोण कशाला किंवा कोणत्या दुःखाला कोणतं अज्ञान कारणीभूत आहे. पण साधारणतः एक आपण ढोबळ मानाने सगळ्या सुखदुःखाला कारण आपलं अज्ञान असतं. बघा, आपल्याला ज्यावेळेस दुःख होईल ना, ज्यावेळेस दुःख होईल त्यावेळेस दुसऱ्याला दोषी समजू जाऊ नका. आपलं अज्ञान त्या दुःखाला जन्म देणारं राहतं. ते अज्ञानच आपल्या दुःखाला जन्म देत राहतं. पण महाराज सांगतात आमचं अज्ञानाची अवस्था सोडून आम्ही ज्ञान अवस्थेमध्ये आलो, बरं झालं. बरवे देशावर झालो, मी संसार सोडून परमार्थामध्ये आलो, बरवे देशावर
झालो, बरं झालं मी देशावर झालो, बरं झाले मी अवस्था सोडून इकडं आलो. आणि ही सगळी अवस्था, जीव अवस्था सोडून ब्रह्मावस्थेमध्ये जर आलो असेल तर काय बोलावे. ब्रह्मावस्थेमध्ये गेल्याच्या नंतर बोलता येत नाही, आणि बोलायचा प्रयत्न जरी केला तरी बोलू देत नाही. आपल्या इथं एक ते अभंग लावला जायचा पहिला, तुकाराम महाराज गोसावी त्यांनी गायलेला, बोले ना बोलू देईना, बोले ना बोलू देईना, तेथे पाहणे अवघे पारुषले माये, बोले ना बोलू देईना, बोले ना बोलू देईना. ब्रह्मावस्थेमध्ये बोलता येत नाही, काय बोलावे. तिथं जर काही बोलता येत नसेल तर आपण बी कीर्तन आता पुढे बोलू नाही. ज्ञानेश्वर माऊली वर झाले, 3 मिनिटं बाकी आहे ना. हा मग आम्हाला बरे देश म्हणा, थांबा म्हणा पण ते थांब. बरवे देशावर झालो, काय बोलावे, लाभे लाभ दुनावला, जीव झाला दर्शने. तुकाराम महाराजांचा अभंग आहे. तुकाराम महाराज सांगतात, मी माझ्या जीवनातील स्थित्यांतराला स्वीकारलं, माझी जी पूर्व अवस्था आहे ती सोडून परमार्थ क्षेत्रामध्ये आलो. जीवात्मा अवस्था सोडून म्हणजे जीवत्व दशा सोडून शिवत्व किंवा ब्रह्मत्व दशेला आलो. हे बरं झालेलं आहे. यांच्यासाठी तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे श्रम केला अवघा आला फळाशी. बाबा आपल्यासाठी, सर्वांसाठी, साधकांसाठी, म्हणजे तुमच्यासाठी नाही आमच्यासाठी. तुकाराम महाराज कोणते उपयोगाचे आहेत? आम्ही वैकुंठवासी हे म्हणणाऱ्या तुकाराम महाराजपेक्षा, हे म्हणणाऱ्या तुकाराम महाराजापेक्षा आपल्याला तुका म्हणे श्रम केला अवघा आला फळाशी हे तुकोबरे आपल्या जवळचे. कळत आहे का बघा, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी या म्हणण्यातून तुकोबरा एकदम सिद्ध पुरुष आहेत. पण तुका म्हणे श्रम केला अवघा आला फळाशी, ते आपल्याला सांगतात श्रम करा फळाला येईल. हे म्हणणारे तुकोबरे आपल्या जवळचे आहेत. हे म्हणणारे तुकोबरे आपल्या जवळचे आहेत. वैकुंठवासी आम्ही म्हणणारे तुकोबरे आपल्या जवळ. तुकाराम महाराजांची भाषा आहे, तुमची स्तुती योग्य कोठे माझी वाणी, मस्तक चरणी ठेवी तसे. तुमची स्तुती करत बसण्यापेक्षा किंवा स्तुती करण्यासाठी योग्य शब्द माझ्याकडे नसल्यामुळे मस्तक चरणी ठेवी तसे. आणि गुरुवरे महाराजांचा हा आमचा जो कृपादृष्टीचा हात आहे ना, हा दिठीवा जयावरी झळके की पद्म करू माथा पारुखी, तो जीवाची परी तुके महेशेशी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, श्रीगुरूचा कृपादृष्टीचा हात ज्याच्यावरती पडत राहतो तो जीवत्व दशेला राहता, तो शिवत्व दशेला जातो. आणि हा हात आमच्यावरती गुरुवरे महाराजांचा आहे, असेल आणि तो असावाच अशी महाराजांच्या चरणी एक विनम्र भावे प्रणिपात करतो, विनंती करतो. आणि मला वाटतं सेवेकडे आपण समर सेवेच्या समाप्तीकडे जायला पाहिजे. बोलिलो जशी बोलविले देवे, माझे तुम्हा ठावे जाती कुळ, करा क्षमा काही नका धरू कोप, संती माये बाप दिनावरी. पुन्हा एकदा सांगायचं झालं तर हे सगळं वातावरण पाहिल्याच्या नंतर, हे सगळं वातावरण, हे भव्य दिव्य वातावरण पाहिल्याच्या नंतर असं म्हणावंच लागतं, बाबांनी तुका म्हणे श्रम केला अवघा आला फळाशी. आणि एक वाक्य आमच्या ताईसाठी बोलायचे की ज्यांच्या भाकरी खाऊन, म्हणजे ज्यांच्या हातच्या भाकरी खाऊन मी म्हणजे लहानचा मोठा झालो. किती मोठा झालो हे माझ्याकडे बघा, एवढा मोठा झालो. ताईला सुद्धा वाटत असेल, आईला सुद्धा वाटत असेल की याला भाकरी खाऊ घातल्या, तुका म्हणे श्रम केला अवघा आला फळाशी. चाल म्हणायचीच असेल तर म्हणा. तो कामने श्रम केला, तो कामने श्रम केला, तो कामने श्रम केला, तो कामने श्रम केला, तो कामने
अवघाला फळासी अवघाला फळासी लाभे लाभ दोनावला लाभे लाभ दोनावला अवघाला फळाशी अवघाला अफळाशी लाभे लाभ दोनावला लाभे लाभ दोनावला जीवे जीव झाला दरोशने जीव झाला दरोशने दर्शने जीव झाला दरोशने जीव झाला दर्शने जीव झाला दर्शने जीव झाला जीव झाला दर्शने जीव देव झाला दर्शने जीव झाला दर्शने हा धाना सुरू करा म्हणा जीवधाला दर्शने जीवधाला 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 दर्शने जीवधाला दर्शने जीवधाला दर्शने लाभ लाभ एक मिनिट घेतो माझे गुरुबंधू म्हणजे माझी बाबा आपली जी ओळख झाली इथपर्यंत माझं जे येण्याचं भाग्य मला म्हणजे घेऊन आलं त्याला कारण आमचे गुरुबंधू बळीराम महाराज सकट आहे माझी पहिल्यांदा मला नाव लक्षात नाही आलं पण आता पाहिल्यामुळं मला आपलं चुकलं याच्या अगोदर काय चुकलं ते चुकू दे पण आता नाही चुकलं पाहिजे मागे झाले पाहू नका पुढे जाय नाही तू का खरंच बळीराम महाराजांच्या माध्यमातून माझं इथपर्यंत येणं झालं खरं तर आम्ही दोघं बी एका वर्षापासून एका दुःखामध्ये आहोत आमचं आम्हाला माहिती जाऊ द्या पण नाही म्हणजे हसण्यासाठी नाही हसण्यासाठी सांगितलं पण नाही आम्ही समदुःखी आहोत त्याचं कारण महाराजांचे पितृचरण काही महिन्यापूर्वी गेले आहेत माझी पण वडील गेले पण खरं सांगू बाबा आपलं कौतुक करणारे आपले श्रीगुरू आणि आपले आईवडील याच्या पलीकडे कुणी नसतं आणि म्हणून आपला बघा आपण किती जरी मोठे झालो ना आपला मोठेपणा किंवा आपलं कौतुक
हे गुरुवर्य मंडळीने आपल्या आईवडील जेवढं करतील तेवढं कुणी करणार, कुणीच करणार नाही. म्हणून मी एक वाक्य बोलत असतो, आपल्याला डोक्यावर घेण्यासाठी फक्त 2च डोके आहेत. एक म्हणजे श्रीगुरूचं डोकं आपल्याला डोक्यावर घेत राहतं आपल्याला, आणि एक आपल्या आईवडिलांचे डोकं आहे की ते आपल्याला घेत राहतं. बाकीचे डोके आपल्याला पायाखाली घालायला बसलेले. तर फक्त आईवडिलाचं आणि गुरुजीचं डोकं हे आपल्याला वर घेणारं राहतं. म्हणून पुन्हा या श्री चरणाच्या ठिकाणी सद्भाव व्यक्त करतो आणि बोलत असताना एखादा शब्द लागला असेल तर त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आमचे नगरचे कथाकार तुम्हीच आहेत ना? काय नाव मामाचे ना? मच्छिंद्र नावकरी आहे आणि गावकरी पण आहे. चला, विठ्ठल जय जय.